काही केलं ना तरी एखाद्याच्या नशिबात सुख यायचं काही नावच घेत नाही. त्यातलाच एक मी रस्त्यांवरचे नियम भंगाचे आणि समाजातल्या प्रश्नांचे व्हिडिओ काढण्यामधून थोडासा ब्रेक घेऊन फिरायला महाबळेश्वरला जावं म्हटलं तर जाताना मला रस्ता लागला इथे हा. महाबळेश्वर फाट्यापासून महाबळेश्वर पर्यंत 35 किलोमीटर पट्ट्यातल्या जवळपास अर्धा रस्ता खोदून ठेवला इथे. आता मला फिरायचं सोडून पुन्हा व्हिडिओ बनवत बसायला लागणार नाही ना आपल्या अवकात रस्ता बनवायची. मग खोदायची घाई कशाला पाहिजे. लोक खराब रस्त्यांवरून का होईना जात होते पण तुम्ही रस्ताच गायब करून टाकला. जवळपास 10-15 किलोमीटर रस्ता खरवडून ठेवलाय आणि 1 किलोमीटरचे पण काम पूर्ण नाही. आणि जो रस्ता खरवडला नाही तो खरवडला काय आणि नाही खरवडला काय अशा कंडिशन मध्ये आहे. हे बघा हा रस्त्याचं काम करायचं सोडून कॅन्डी क्रश खेळत बसलाय. याचा साहेबच गायब असल्यानंतर हा भाऊ तरी काय करणार म्हणा. बोर्डाची अवस्था बघा. प्रतापगड 48 किलोमीटरच्या जागी 18 किलोमीटर राहिला आहे. महाबळेश्वर 2.5 घर. अरे मी काय बुद्धिबळातला घोडा चालवतोय का. आणि 5 गणीचा तर नामोनिशान मिटला आहे. सगळीकडे सरकारी बोर्डवर मालाज कंपनीने ऍड केली आहे का मालाज कंपनीने हे बोर्ड सरकारला गिफ्ट दिले आहेत हे कोणाला कळलं तर मलाही सांगा. गाडीच्या आणि माझ्या हाताच्या थरथरण्यावरून तुम्ही या घाटातल्या रस्त्याची कंडिशन समजून घ्या काय असेल. जीएसटीला न घाबरणारा माणूस रस्त्यात विदाऊट बिल मध विकतोय. हे बघा ही हौशी बायको आणि हिचा हा डल हौशी नवरा. हा रस्ता उद्ध्वस्त झालाय तरी टोल पहिले द्या यांना. यांनी एक कारण सांगावं ज्यासाठी यांना टोल द्यायला पाहिजे आपण. पैसे घेताना हात थरथरत कसे नाहीत यांचे. जा बाबा लवकर या रस्त्याला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. म्हटलं दिवसभरात आज काही चांगलं झालं नाही तर स्ट्रॉबेरी तरी घेऊ. 120 रुपये पावशेर भाव ऐकून म्हटलं पुण्यात रस्त्यांवर 50 रुपयाला 2 बॉक्स जे मिळतात ते इथे आणून विकावे का. हे पॅराग्लायडिंग मी पण केलं असतं. नाही पण प्रश्न फक्त पैशांचा नाहीये तर पैसा आणि हिंमत दोन्ही पण नाही हो माझ्याकडे. आणि मी एवढं सांगून पण जर तुम्हाला फिरायला महाबळेश्वरलाच जायचे असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर बिंदास जावा. आणि मी दिलेली माहिती खरी निघाली म्हणून येताना माझ्यासाठी पावशेर स्ट्रॉबेरी पण घेऊन या.